नाही असं चांगली आहे कमल, तू चांगली आहे. आपण जर म्हटलं लेकरू घनघन करून राहिलं तू कर ना मग माझ्या वाटणीचं काम तर करते. चांगली आहे तेवढं ना तरी चांगली आहे. एकदाची जुतून दिली तर काही म्हणत नाही काही नाही. आपल्याला मिसा लेकराच्या मिसाने बसा नाही भेटते. लेकराला घेऊन बसतो तर बसतो 1.5-2 घंटा. तेवढं ना चांगलं आहे, समजून घेते ते. लेकराच्या मिसानं मला बसायला भेटते. आणि एक टीचरला गुण चांगला आहे, बैलासारखी जुतून दिली का बस जुतली का जुतली. चांगला आहे. आता घरामध्ये लय टेन्शन आलं होतं, काय करून काय नाही. आदमीचा आला होता जीव. असं वाटे का काम टाकून जाईन तर कोणी काही म्हणून काय. पोरानं फक्त थोडासा आवाज केला तर बस म्हणून टाकलं मी आणि अंगाचं काम झटकून टाकलं. बरं झालं बाप्पा, साऱ्या सकाळची मी कामं आता टकलीच्या टकली उरलीच श्वास घ्यायला भेटले बेटा. बरं झालं पोरानं थोडासा आवाज काढला, जराशी सुटका तरी भेटला. नाही तर दिवसभर सुटका नाही भेटली असती. किती काही जीवार आलं तर काम नाही टाकता येत हातातलं. काम करतच राह. पोरगं लढलं हे बरं झालं. नेलं मग मी कोमलला जुतून. आता कोमल आहे दिवसभर आता जुतली. आता घालता तुम्ही खोलीतून 2 घंटे. पोरगं झोपलंच नाही. आता मी मस्त आराम करून घेतो. बरं झालं शामजीनं जरासं लवकर लग्न करून घेतलं. मला जरासा हातभार घाला लागला ना ती एकटीने सावळा लागेल सारं काम. एकटीने सावळा लागले. किती येडा बनव आम्ही. करण्या लागन. तर ऐकेच नाही. बरं झालं बाप्पा मागं लागू मी म्हटलं तेव्हा ते ऐकले. तर बरं झालं मला हातभार झाला. नाही तर एकटीने किती काम पुरलं असतं मला. एवढ्या जणाचं कपडे धुणं एवढ्याचं काम करणं. बरी आहे बिचारी, कधी काही हेवाने करत काही नाही, भांडत नाही तंडत नाही. चांगली आहे बिचारी काही असो. त्या तिने मागं लागली म्हणून बरं झालं. तेव्हा होऊन गेलं भरं आणि मोकळं झालं सारं. असो मस्त आहे मावेली जाऊ. मस्त आहे असेच सगळ्याला भेटत जाऊ. आता मस्त वेळ भेटला. दारगीर बंदच केलाय. आता पोराच्या निमित्ताने मस्त झोपून घेतो. 1-2 झोपा घेऊन घेतो मग जाईन बाहेर. आता चांगले झोप घेऊन घेतो. हे बालिके, आम्ही तुमच्या घरी आलेलो आहे. बालिके कोणी आहे का घरात? हा माणूस तर डायरेक्टच घरात आला. महाराज हा कोणता होतो? महाराज मला माहित असतं पहिले तुम्ही दार लावून घेतलं असतं. कुठचा महाराज बाई घरात एकदम डायरेक्ट घुसलं. बायाचं आपण कसं हो मला तर भोई लागून राहिलो. कसं करावं आता. घरी कोणीच नाही. येऊ नका तुम्ही. नाही आमच्या घरी कोणीच नाही. तुम्ही येऊ नका. बालिके तू घाबरू नको. मी कोणी असा फिरणारा मागणारा व्यक्ती नाही आहे. मी तुम्हाला ओळखणारा व्यक्ती आहे. अशी घाबरू नको. तुझ्या सासूला बोलव. मी कोणाच्या घरी मागत फिरत नाही बाई. मी कोणाच्या घरी गेलो नाही. तुमच्या मी ओळखीचा आहे म्हणून मी तुमच्या घरी आलेलो आहे. आणि तू असं म्हणू नको जा करून. असं घोर पाप करू नको बालिके. आम्ही ओळखत नाही तुम्हाला. आम्ही ओळखत नाही. जा तुम्ही काहीच नाही आमच्या घरी. काहीच नाही. जा आमच्या घरून. समोर नको येऊ. बालिकेशी घाबरू नको. मी तुझ्या घरी याच्या अगोदर 10 वर्षा अगोदर आलेलो होतो. तू होती नाही. तुझी सासू होते. तिला आवाज दे. आणि मी तुला सांगते तुझ्या सासूचा कसा प्रकारे वर्ण आहे. गोरीशी आहे, लठ्ठशी आहे. आणि ती मला ओळखते. तिला बोलाव पहिले. बोलावल्या अंदर गेली. ह्या माणूस घरात गेल्यात घुसला तर कसं करू आता. इथूनच देता आईले. इथूनच देता आवाज. ओ आई कोणतरी महाराज आले. या बरं इकडे लवकर या बरं. नाही व कोण आहे. मी नाही ओळखत कुणाला. ते पाठवून वापर. ती बोलू नको माता मी तुझ्या घरी आलेला आहे अशी बोलू नको. पहिले बाहेर ये 2 मिनिट. महाराज आवाज तो ऐकीचा नाही वाटत. चाल बाई जाऊनच पाहतो माय सून आहे एकटीच. माते तू इतका उशीर केला ओळखलं का मला. मी तुझ्या घरी 10 वर्षा अगोदर आलो होतो. मी कोणी मागणारा नाही. मी कधी फिरणारा नाही. मी फक्त तुझ्याच घरी आलो आहे. विचारून घे कोणाला. तुझ्या घरापाशी इतके घर आहे पण मी कोणाच्या घरी मागितलं नाही काहीच नाही. फक्त मी तुझ्या भेटीला आलो आहे. स्पेशल माता तुझ्या भेटीला आलेलो आहे. चला महाराज मग बसा दिवाणावर बसा. सारखं तर नाही वाटत. कधी आलं तर हा महाराज काय गंडा म्हणतो नाही आपल्याला. पण मी आला तर नव्हता कधी. पण सांगून राहिलं बाई आता बसायला तर लावाच लागेल. आता एकदम आकडून देतो काय घरात आल्यावर. ते श्री तुला माहित नाही का मी पलंगावर बसत नाही. मला खुर्ची हवी आहे. बसा महाराज तिथं खुर्ची आहे बसा. ते कसा आहे मी कसा इकडे आलेला आहे तुला माहित नाही. मी इकडे पालखी सोबत आलेलो होतो. म्हटलं चला पालखीवाले तिकडे आहे. तुझ्या स्पेशल भेटीला आलेलो आहे माते. मी दुरून आलेलो आहे. याच्या अगोदर तुला 10 वर्षा अगोदर भेटीला आला होतो मी. कसा आहे तुझा परिवार. कसं ही तुझी सून आहे का लहानीवाली. ही लहानी सून आहे ना तुझी. मी तुला बोललो होतो तुझ्या घराची बढती होईल. किती छान घर बनलं तुझं. माझ्या आशीर्वादानं बनलं. आशीर्वादानं तुला काहीच कमी पडणार नव्हतं. मी हे तुला पहिले सांगून गेलो होतं. आणि आज मी तुझ्या भेटीला आलो आहे माते भेटीला. हो महाराज काही कमी नाही आहे. देवाच्या आशीर्वादानं सगळं बरोबर आहे. तुमच्या आशीर्वादानं सगळं असंच वाढत राहो देवा. असंच वाढत राहा. इथे बस खाली. तुझा हात दाखव. उमल जाय
नीताला आवाज दे, मी आहे इथं. नीताला आवाज दे, महाराज आले म्हणा. आपल्या श्रीली घेऊन ये म्हणा. त्याचे दाखवून देऊ का हा इथं. बाई माझी सासूबाई मागं लागल्या बाई यायला यायच्या ओळखीच्या नाही पायखीच्या नाही बसल्या घरात येऊन ना आता का हाकलून का माणूस की खाते बस देऊन राहिलो आपण. पण माझी सासू तर बातच मागा लागते बाबा कोणाचे ऐकले का ऐकत बसते. आता म्हणते नीता ताई नाही बोलवणार म्हणते. कशाच आहे काय बाबा. नीता ताई इकडे या बाबूली घेऊन या लवकर इकडे. थांब माते, तुझ्या सुनीला येऊ दे मोठ्यावाल्या, त्याच्यानंतर तुझं भविष्य सांगतो काय आहे ते. माते मी तुला सांगितलं होतं तुले नातू त्या काकीत खेळन म्हणून. पाय आसव्या नातू काकीत खेळते का नाही खेळत. तरी पाहिले हा भावाजीले आणि मोठा म्हणून राहिले नातू खेळत माझी बुडी बातच हो म्हणा जोगती आहे. तुम्ही कधी आलते बाबाजी. मला नाही आठवून राहिलं. आले असन पण काही सांगता नाहीत. आले असन तुम्ही सांगितलं असं. आणि हा खरंच मला नातू झाला पण काही असो महाराज. ते तू विसरली का. एवढ्या लवकर विसरली का. सर्व बरोबर झालं म्हणून विसरली तू. असं नको करू माते. अशी विसरू नको मले. विसरू नको. असन महाराज आले असन तुम्ही कधी मला आठवण नाही राहत. मी जराशी लवकर भुलतो म्हणून आठवण नाही राहिली. असं आले गेले असन तुम्ही काही सांगता नाही. लबाडी करणारा माणूस नाही आहे मी. लबाडी करणारा माणूस नाही आहे. विचारून घ्या. मी तुमच्याच घरी आलो फक्त. मागं आलो होतो तर मी तुमच्या घरच्या 5 पहिल्या गहू नेले होते आणि तुम्ही मला 500 रुपये दान दिलं होतं. मला मी दिलेल्या याले विसरत नाही मावले. माय मावले तू माय मावली सारखी आहे. थोडं हात समोर कर, दाखवतो हात पाय तुम्ही. पहा महाराज माय मोठ्या पोराचं बरोबर होईल ना. परमनंट नोकरी लागन ना. तो प्रायव्हेटच करू राहिला ना महाराज. पाय ना माऊली. धीर ठेव. लागन असा चांगला A1 ऑफिसर लागन. असा तसा लागणार नाही तो माऊली. तो साधा माणूस नाही आहे तो. त्याला अशी पोस्ट भेटन का सारे लोक तोंडात बुट घालन. माझे नाव लिहून घे माऊली. आणि मी काय सांगतो ते ऐक. मी तुला एक मनी देतो. मी कोणाला देत नाही तो मनी. तुला देतो. तू माय माऊली सारखी आहे आणि तुझ्या माय नातं जवळचं आहे मावले. म्हणून देऊन राहिलो. मी कोणालाही देत नाही अलत्या भलत्याले. पण आपला घरोबा आहे येणं जाणं आहे नेहमीचं म्हणून देतो माऊली. तो घे आणि त्या पोराच्या हातात तो अंगठी म्हणून घालो. आणि तुले सांगतो का अशी त्या पोराची प्रगती नाही होईल तर माय नाव दुसरं. मग मी त्या घरी लागन तर ते पैसे मला ते पोरगं नोकरीवर लागल्यावर त्याचं. पण त्याची किंमत म्हटलं माहीत आहे बाई किती आहे. त्याची किंमत आहे 4000 रुपये. तू त्याच्यातले मला आता सध्या तू 1000 रुपये दे. 1000 रुपये दे माऊली. मी जास्त मागत नाही. पण तुझ्या पोरगं नोकरीवर लागल्यावर मी 4000 रुपये मागायला येईन. परमनंट नोकरीवर लागून ते पोरगं. आणि अशा तशा नोकरीवर नाही वरच्या पोस्टले लागत. असा तसा म्हणी नको समजू त्याले. तुला असा कोणता महाराज देते असा महाराज नाही आम्ही. याची शुद्धीकरण प्रयागराजला आता यात्रा भरली होती तिथून आलो आहे आम्ही. तिथून पूर्ण त्याची पूजा विधी करून आणलेला आहे. नाही तर तू आणतो सोनारापासून तो आला नाही म्हणी. असा म्हणी आहे का त्याचा पूर्ण विधिवत पूजा झाली आहे. तो म्हणी देऊन राहिलो माय माऊली मी तुले तो. हो महाराज झाली ना यात्रा. तिथून आणला का महाराज. असं किती रुपये द्यायला लागेल महाराज आता. पण एवढे पैसे नाही महाराज. 500 रुपये देईन मी. 500 रुपये देईन. तसा तर मी कोणापासून घेत नाही. तुम्ही म्हणून राहिलाय का मग पुढचे पैसे 3000 मग दे जुबा. म्हणून मी घेऊन राहिली महाराज. नाही तर घेत नसतो मी महाराज कोणापासून. मी कोणत्या महाराजले घरात तर नाही घेत महाराज. पण तुम्ही होय म्हणून मी घेतला आता. पण तुम्ही आले. तुम्ही एवढं बरोबर सांगून राहिले म्हणून मी देऊन राहिली. नाही तर मी घेत नसतो महाराज. नाही बाई लागते म्हणते. श्रीच्या बाबाला नोकरी लागते म्हणते हो माय. तरी म्हणतो लय प्रयत्न करते माणूस. परमनंट झाले पाहिजे होते मग. घेऊन घ्या खडा महाराज पाचचा. नाही बाई ह्या महाराजनं गोळगोळ बोलावून काय महाराजची बुद्धी तर घेतोय म्हणते. पण आपण कसं बोला बापा गावरण त्याचा विश्वासाने आपण कसं नाही म्हणा देईल. राहू दे बापा. अहो महाराज मापोराच सांग ना. मापोराचं माय पोरग जरा भलं जिंदाळ आहे. हा सुधरून नाही काय. अभ्यासात असाच जिंदाळ निघन काय. अभ्यासात चांगला लागन ना. नोकरी मोठा झाल्यावर आम्हा मला वागून ना. ठीक आहे. तो का असा तसा माणूस आहे का. या घरातला जुना माणूस. आणि तो खानदानी त्याला उंचीवर असा तसा माणूस आहे का. तो ऑफिसर लागल मोठा झाल्यावर. आता जरी जिंदाळ असला तरी उद्या चालून तुम्हाला सुख दिन हे लेकरू सुख. या घराला एकदम पालटून टाकन. मोठा ऑफिसर बनन. महाराज मग उपाय सांग ना काही. आता शांत करायसाठी याला उपाय सांग ना महाराज. तर लय जिंदाळपणा करते नाही बाई. 12 वर्षापर्यंत तुले त्रास देईन पण मोठेपणी तुले त्रास नाही दिला म्हणजे हे लय महत्वाचं आहे बाई. हे ऐकून घे. एवढे दिवस आहे तुले तरसाचे भोगास लागन माय मावले तुले. हो महाराज मायाला मोठ्या सुनीचं सांगितलं तुम्ही बरोबर सांगितलं. पण माया लाईन या सुनीचं सांगा महाराज. काय कसं आहे. माया लाईन पोरग नोकरीवर आहे ते त्याचं सगळं बरोबर आहे. पण आता पुढचं सांगा बाई यायचं काय आहे भविष्यात. माऊली काय काळजी करतं. सगळं बरोबर आहे. ह्या जो तुला सांगतो त्या घरात लवकरच पाडणं हालन. बरं लवकरच मी तुला सांगतो.
तो पोरगा झाल्यावर त्या घरात एवढी उन्नती होईल तो तुमच्या घराचा एक हिरा राहील, हिरा. आणि सगळ्याचं जे आहे ते पोरग पाहिजे, ते पोरग तुम्हाला एवढं सुखमय जीवन जगून जाईल त्याच्या तो झाल्यावर का बस हिरा होईल, हिरा तो. मस्त भलं गोड गोड बोलून राहिले. सगळे जण हे करण काय ते करण काय बोलले सांगून राहिले मागचे. हे आता बस त्याच्या दंगच होऊन गेले, ऐकत नाही पायकत नाही. आता महाराजची मजाक घेतो, काय म्हणते तर पाहतो. अहो महाराज, मी म्हटलं नोकरी लागेल का महाराज, सांगा ना मला. महाराज नोकरी लागेल का आता मला? हाय बाई, मजा कुठून राहिली का मायली? तुला काय नोकरी करा लागते हो माय? काय नोकरी करा लागते? एवढं त्या घरी सगळं आहे, तुला नाही नोकरी करा लागत बाई. तू सुखात राहायची, सुखात. अशी म्हणू नको नोकरी तुला करा नाही लागत, नाही करा लागत. लयच आहे, नुसतं काम करता दिवस जाते. काही सांगते महाराज बापा. माई इच्छा ऐक. तू ठो म्हणी घेऊन घे आणि 500 रुपये देऊन दे आणि तुझ्या सहखुशीनं नारळ फोडायला देऊन दे देवापाशी. मला नाही पाहिजे, देवासाठी मागून राहिलो. मायासाठी मी तुला काहीच नाही मागून राहिलो. आणि पालखीतल्या लोकांसाठी तू 10 पायल्या डाळ दे, 10 पायल्या दे. आज म्हणी घेतो 500 रुपयाचा, देऊन द्या मला, लागल तर देऊन द्या. पण महाराज एकदम 10 पायल्या नाही आहे माघरी, 10 पायल्या नाही आहे माघरची माणसंही नाही आहे. खोटी बोलू नको बालिके, खोटी बोलू नको. आहे तुझ्या घरी सगळं आहे, देवाच्या कृपेने सारा आहे, घरात भरलं डच भरला आहे. आज आहे नाही, मी खोटी बोलणार आहे. यावर्षी घरी दाय नाही केली, विकतची दाय आहे. आम्हीच विकतच खाऊन राहिलो. आम्हीच विकतच खाऊन राहिलो कट्टे. तुम्हाला कुठून देऊ महाराज? पण यावेळेला आणली आणायची आमची इथे दाय, म्हणून होय. आता सध्या आणायची, आणल्यावर दिली असते, आणलीच असती तर काय आमच्या घरी नसली तरी कुठून द्यावं महाराज तुम्हाला? दे मग, चाललो मी. काहीच देऊ नको मला, काहीच देऊ नको तू. नाही महाराज, तुम्ही असे खाली हाताने जाऊ नका, लागन तर मी पायली वर गहू देतो, ते देतो मी. मी काही मागणारा नव्हे बाई, मी मागणारा नव्हे, मला आपोआपच भेटते. मी मागणारा माणूस नव्हे. देऊच नको, त्याच्यापेक्षा देऊच नको. तू देशील तर 4 पायल्या गहू दे, नाही तर देऊच नको. घेऊन घ्या थांबा. तुम्ही मनी द्या ना, पण देता म्हणता तर पैसे देतो, मनी द्या. ठीक आहे, मग गहू देऊन देतो तुम्हाला. कोमल यायले गहू देऊन दे. जर असं काम ते 500 रुपये काढून देऊन दे येईल. बरं गंडवलं बाई, दिला बाई तो खडा 500 रुपयाले दिला. कसं गंडवा लागते ह्या महाराज लोकांना माहित आहे. ह्या माझ्या घरच्या अटकल्या त्याच्यात. मग माय बरोबर होईल ना सगळं काही महाराज? सगळं बरोबर होईल ना माया? ताई मोठं पाय 2 वेळा विचारते, 2 वेळा विचारते. आपण जर म्हटलं काय देता, काय म्हटलं तर आपल्यावरच भावरून द्या. त्याला भला बसला विश्वास बापा, लय बसला विश्वास. चांगलं सांगितलं गेलं हवेत.